कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग तालुक्यातील चौंडी येथील किहीम ग्रामपंचायतीचे सरपंच पिंट्या गायकवाड यांनी चौंडी पूल ते सातिर्जे गावाकडे जाणाऱ्या मार्गावरील किहीम ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्याच्या डांबरीकरणाचं काम पूर्ण केलंय। याबद्दल त्यांचे सातिर्जे पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी कौतुक करत आभार मानले। किहीम सरपंच पिंट्या गायकवाड यांनी सरपंच पदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून ग्रामपंचायत हद्दीतील अनेक विकास कामे मार्गस्थ केली आहेत, तर अनेक कामे प्रगतीपथावर आहेत। तसेच विविध योजना आणि विकास कामे प्रशासकीय मंजुरीसाठी पाठपुरावा सुरू असल्याचं देखील सांगितलंय। किहीम ग्रामपंचायत हद्दीतील चौंडी पूल ते सातिर्जेकडे जाणाऱ्या मार्गावर खड्डे पडून तो वापरण्यास अडथळे निर्माण झाले होते। यासाठी पिंट्या गायकवाड यांनी आपली कार्यपद्धती अवलंबून रस्त्याच्या कामाची प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करत मंजुरी मिळवत तो रस्ता मंगळवारी 2 एप्रिल रोजी खडीकरण डांबरीकरण केला आहे। तसेच या रस्त्यावर येत्या काही दिवसात अंतिम डांबरीकरण कार्पेट पूर्ण करण्यात येणार आहे। सरपंच पिंट्या गायकवाड यांनी या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची आणि वाहन चालकांची मोठ्या प्रमाणात होणारी गैरसोय दूर केली आहे। याबद्दल त्यांचे पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी कौतुक करत विशेष आभार मानले आहेत। गेली कित्येक वर्षे नादुरुस्त असलेला हा रस्ता चौंडी पुलाकडून सातिर्जेकडे जाणारा गुरु ग्रामपंचायत किहीम हद्दीतील या रस्त्याची नोंद आहे। सदरचा रस्ता हा दयनीय अवस्थेत होता, परंतु ग्रामपंचायत किहीमच्या माध्यमातून आपण सार्वजनिक बांधकाम खाते व गुरु ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून सदरच्या रस्त्याला मंजुरी आणून कामाला सुरुवात केली आहे। सदरचं काम हे खडीकरण पूर्ण झाले असून येत्या काही दिवसात त्याचं वरती कार्पेट सुद्धा टाकले जाईल व सिलकोट होईल आणि काम चांगल्या पद्धतीने योग्यपणे चालू आहे। तरी सदरचं काम चालू असताना ज्यांनी मदत केली ते सर्व प्रशासकीय अधिकारी, सार्वजनिक अधिकारी आणि रामेश्वर कॉन्ट्रॅक्टरचे राजू पिचिका शेठ यांनी सुद्धा खूप मदत केली। तर या सगळ्यांचा मी मनापासून ग्रामपंचायतीचे आभार व्यक्त करतो व येत्या काही दिवसात इतरही रस्त्यांचं काम जोरदार पद्धतीने चालू होतील। विकास कामाचा मुद्दा घेऊन आपण ह्या सर्व कामांकडे लक्ष देत आहोत आणि पूर्ण ग्रामपंचायतीतील विकास कामं ही लवकरच टप्प्याटप्प्याने पूर्ण होतील।